मार्क इंग्लिस. लेखक डॉक्टर संदीप श्रोत्री. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. माउंट मार्क इंग्लिस. कॅम्प 4 वरून 14 मे रोजी रात्री 11 वाजता निघालेला मार्क धडपडत अडखळत पण जिद्दीने सकाळी 6:45 वाजता शिखरावर पोहोचला होता. त्याच्या चिकाटीची कमाल होती. शिखरावर रांगत रांगत गेल्यामुळे दोन्ही गुडघ्यांना चांगलाच हिमदंशाचा तडाखा बसला होता. पण त्याकडे मार्कचं लक्ष नव्हतं. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तीव्रतेने त्याला त्याच्या पत्नी आणि कुटुंबियांची आठवण येत होती. त्याला त्याच्या लहानपणापासूनच्या हिरोची, सर एडमंड हिलरीची आठवण येत होती. चो ओयू आणि माउंट कुक सर केल्यानंतर सर्वप्रथम त्यांनीच मार्कचं अभिनंदन केलं होतं. आज त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून तो उभा होता. हिलरी आणि तेनसिंग ही जोडी दक्षिण बाजूने शिखर चढली होती. मार्क उत्तर बाजूने वर आला होता. म्हणजे हिलरी यांच्या फक्त एकाच पावलावर त्याने पाऊल ठेवलं होतं. पण ते पाऊल होतं शिखर माथ्यावरचं. जगातील सर्वोच्च जागेवरचं ते पाऊल होतं. आणि तेच पाऊल सर्वात महत्त्वाचं होतं. हिलरी यांच्या याच पावलावर पाऊल टाकण्यासाठी मार्क आसूसला होता. सुमारे 20 वर्षे त्याला केवळ पाय नसल्यामुळे वाट बघावी लागली होती. त्याची त्या दिवशी पूर्तता झाली. दक्षिण बाजूने एव्हरेस्ट चढणं तसं उत्तरेपेक्षा थोडं वेगळं आहे. पुष्कळ जण नेपाळमधूनच दक्षिण बाजूने वर येतात. पण त्यासाठी दक्षिण बेस कॅम्प, कालापत्थर, गोरखशेप हा 10 ते 12 दिवसांचा चालत ट्रेक करावा लागतो. उत्तर बाजूकडील मार्ग शेवटच्या 3 टप्प्यांमध्ये अवघड असला तरीसुद्धा अगोदरचं चालणं टाळण्यासाठी मार्कने उत्तरेचा मार्ग पसंत केला. कारण उत्तर दिशेला ल्हासापासून बेस कॅम्पपर्यंत गाडी मार्ग आहे. दक्षिण बाजूकडे खुंबू हिमधबधबा हा सर्वात धोकादायक प्रकार आहे. घरापेक्षाही मोठे हिमखंड रोज खाली खाली येत असतात. त्यामुळे तयार झालेल्या हिमभेगा ओलांडणं हे मोठं दिव्य असतं. त्यातच जर तुम्हाला पायच नसतील तर कृत्रिम पायांना तर ते जास्तच धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे मार्क उत्तर बाजूकडून चढला. त्याचा हा निर्णय फलद्रूप झाला आणि 15 मे 2006 रोजी सकाळी तो त्या शिखरावर उभा राहिला. मार्क त्याच्या तुकडीमधील 14 जणांमध्ये सर्वात पुढे होता. त्याच्या पाठोपाठ दोर्जी, उडी, व्हेटू आणि वेन वर पोहोचले. 4 पेक्षा जास्त माणसं त्या शिखरभूमीवर एकाच वेळी उभी राहिली तर तिथं गर्दी होते. त्या गर्दीमध्येच त्या सर्वांनी एकमेकांची छायाचित्रं घेतली, दूरध्वनी केले. मार्कला न्यूझीलंडमध्ये ॲनीशी बोलायचं होतं, पण त्याने ते त्या क्षणी टाळलं, कारण त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. आणि त्याने ठरवलं होतं की कॅम्प 4च्या खाली उतरल्यावर मगच सुरक्षित परतण्याची खात्री होती. त्यानंतरच खऱ्या अर्थाने शिखर सर केल्याचं समाधान मिळतं, तेव्हा तिथूनच घरी सर्वांशी बोलता येईल. त्याला वाटेतील ग्रीनबूट दिसला होता. 3ऱ्या पायरीपाशी अनंत काळासाठी लटकलेला मार्को दिसला होता. या उंचीवर कोण कधी गोठून जाईल सांगता येत नाही. ग्रीनबूट शेजारच्या गुहेमध्ये त्याला थोडी मंद हालचाल करणारा एक गिर्यारोहक पडलेला दिसला होता. रात्र असल्यामुळे त्यावेळी अंधार होता, पण मार्कला त्याचा हिमदंशाने काळा पडलेला चेहरा दिसला होता. अर्धवट कपडे घातलेले, अस्ताव्यस्त पडलेले त्याचे शरीर दिसले होते. मदतीसाठी त्याचा आवाज आणि हालचाली क्षीण होत्या. मार्कला त्याच्या कृत्रिम पायांच्या मर्यादित हालचालींमुळे गुहेमध्ये जास्त आत डोकावून बघता येत नव्हतं. त्या गुहेशेजारून खेकड्यासारखं आडवं डोंगराला छाती टेकवत टेकवत चालावं लागलं होतं. त्यामुळे मार्क स्वतःच धोकादायक स्थितीमध्ये होता. तिथं क्षणभरापेक्षा जास्त वेळ थांबणं म्हणजे स्वतःचंच शरीर गोठवण्यास, बधीर होण्यास आमंत्रण दिल्यासारखं होतं. रेडिओवरून रसेल आणि पाठीमागून दोर्जी सारखे त्याला पुढे जाण्याचा, न थांबण्याचा आग्रह करत होते. त्या आत अडकलेल्या गिर्यारोहकाबद्दल रेडिओवर बोलणं चाललेलं तो ऐकत होता, परंतु त्याच्या स्वतःच्याच संवेदना बधीर होत चालल्या होत्या.
पाठीवरील पीक फ्युएलचे 2 घोट घेणं सुद्धा त्याला कष्टप्रद होतं. वर येताना वाटेवरच दोघांचे मृतदेह आणि तिसऱ्याची मरणासन्न अवस्था बघितल्यामुळे मार्कला ती दृश्ये नियतीने, निसर्गाने वाजवलेली धोक्याची घंटाच वाटत होती. ती घंटा, तो आदेश ज्याने पाळला तोच सुरक्षित राहणार होता. जिवंत पुन्हा खाली माणसात उतरणार होता. मार्क शिखरावरून थोडा बाजूला खाली उतरला. प्राणवायूचा मुखवटा स्वच्छ केला. कमरेचे दोर आणि असेंडर्स तपासले. पायांचे सांधे घट्ट बांधले. हातांमधले मोजे काढले. मात्र त्याला बोटांकडे बघतानाच एकदम माउंट कुकच्या मिडल पीक गुहेची आठवण झाली. 24 वर्षांपूर्वी त्या हिमगुहेमध्ये त्याच्या पायांबरोबर हातांच्या बोटांना सुद्धा हिमदंशाचा तडाखा बसला होता. एव्हरेस्ट शिखराकडे जाताना त्याची बोटं बधीर झाली होती. पण त्याने हातमोजे काढल्यावर बोटांकडे बघताच त्याला जाणीव झाली की आत्ताचा मामला त्या वेळेपेक्षाही गंभीर आहे. त्याच्या 10 पैकी 7 बोटांना हिमदंश झाला होता. काही बोटांची टोकं निळी जांभळी तर काहींची नखं पांढरी फटक पडली होती. मार्कने तातडीने हातांवर पुन्हा मोजे चढवले. हात थोडेसे एकमेकांवर चोळून गरम करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. सूर्य आता वर आला होता. तिबेटचं पठार दिसत होतं. त्याचा पिवळा तपकिरी रंग उठून दिसत होता. समोर ल्होत्से, त्यामागे मकालू. दूरवर 125 किलोमीटर्स अंतरावरच्या क्षितिज रेषेवर कांगजेनजुंगा उर्फ कांचनगंगा आकाशामध्ये घुसलं होतं. दक्षिण शिखर आणि त्यामागे असलेली दक्षिण खिंड आणि खाली पसरलेला भयावह खुंबू हिमधबधबा. पुढे खुंबू हिमनदी दिसत होती. दूरवर भारत आणि नेपाळची हिरवीगर्द समृद्ध जमीन दिसत होती. मागे तो स्वतः वर चढलेला मार्ग उत्तर खिंडीकडे गुप्त झाला होता. वायव्य दिशेने चांगसे, चोओयू आणि शिशपांगमा ही शिखरं दिसत होती. सभोवतालचा बर्फ म्हणजे साबुदाणा किंवा साखरेचा ढीग वाटावा इतका कोरडा होता. मार्क उठून उभा राहिला. त्याला त्याचे पायाचे सांधे खुंटांना जोडल्यानंतर खूपच वेदनामय होत होतं. काय करावं सुचत नव्हतं. तसंच खाली उतरणं हे त्या खुंटांच्या कातडीला घर्षणानं आणखी नुकसान करण्यासारखे याची त्याला खात्री होती. त्याने परतीच्या वाटेकडे नजर टाकली. तीव्र उतारावरील खोल गेलेल्या धारेवरील डाव्या हाताला असणाऱ्या बर्फाने आच्छादलेल्या पृष्ठभागावरील कॅम्प 4ची जागा 600 मीटर्स अंतरावर दिसत होती. तेथून कॅम्प 4कडे बघताना सुद्धा अंगावर काटा येत होता. शिखर विजय मिळवून सुद्धा खाली उतरताना अशा ठिकाणी मृत्युमुखी पडण्यासारखं दुर्दैव नाही. शिखरावरून उत्तर दिशेला खाली सर्वात उठून दिसणारी गोष्ट होती ती म्हणजे मशरूम रॉक. कावळ्याच्या छत्रीसारखा तो दगड वर चढणं म्हणजे एक दिव्य असतं. 2-2 तास अनेक गिर्यारोहक तो चढण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी गर्दी झाली तर पाय नसलेला गिर्यारोहक येतो आहे असं दोरजी कुजबुजला की सर्वजण बाजूला व्हायचे आणि मार्कला पुढं वाट मिळायची. अर्थात वरून टांगलेले दोर खांद्यांमध्ये गुंतवून क्रॅम्पॉन लावलेल्या पायांनी त्या दोऱ्यांच्या जंजाळातून शिडीच्या साह्यानं वर वर चढण्यासारखी अवघड गोष्ट 8500 मीटर्स उंचीवर दुसरी नाही. मार्कला पुन्हा एकदा त्या मांडीपर्यंत उंच असणाऱ्या बर्फातून खाली उतरायचं होतं. पण आता ऐसपैस खड्डे पडले होते आणि चांगली वाट तयार झाली होती. पक्के बांधलेले दोर आणि टणक बर्फामध्ये तयार केलेल्या पायऱ्या यामुळे वर चढणं एक वेळ सोपं होतं. पण त्याच उतारावर कृत्रिम पायांनी खाली उतरणं मार्कला अवघड जाणार होतं हे नक्की. त्या मशरूम रॉकच्या आडोशालाच मार्कने त्याचा अर्धा रिकामा प्राणवायूचा सिलेंडर ठेवला होता. नवीन सिलेंडर सर्वसाधारणपणे प्रति मिनिट 2 ते 3 लिटर्स या वेगाने 8 तास पुरतो. तेवढा वेळ शिखर चढाईच्या या अंतिम टप्प्यासाठी पुरतो. उतरताना मार्कला अगोदर शिल्लक ठेवलेला तो सिलेंडर तिथं बदलायची आठवण शिखरावरून तो मशरूम रॉक बघताना झाली.
माणूस पृथ्वी तलावर सर्वात उंच अशा ज्या ठिकाणी जाऊ शकेल त्या ठिकाणी कृत्रिम पायांनी मार्क पोहोचला होता. अत्यंत वेदनामय अवस्थेत असताना सुद्धा अगदी आनंदात होता. एव्हरेस्टचं हेच तर वैशिष्ट्य आहे. जीव धोक्यात घालून गिर्यारोहक तिथं का जातात? जॉर्ज मॅलरी म्हणाला होता, ते तिथं आहे म्हणून. त्याहीपेक्षा ख्रिस बोनिंग्टन म्हणतो, जे तिथं आहे ते जगात सर्वोच्च आहे म्हणून. हेच खरे. एव्हरेस्टचं आव्हान जगातील कोणत्याही सच्चा गिर्यारोहकाला टाळता न येण्यासारखं असतं. मग भले हात पाय नसेनात का? एव्हरेस्टपेक्षाही अवघड, दुर्गम अशी जगात अनेक ठिकाणं आहेत. पण एव्हरेस्ट म्हणजे एव्हरेस्ट. अनेक कारणांनी एव्हरेस्टचं हे आव्हान गिर्यारोहकांना खुणावत असतं. काही जण स्वतःची शारीरिक क्षमता आजमावण्यासाठी येतात, तर काही जण, विशेषतः शेर्पा, धार्मिक आध्यात्मिक कारणांसाठी तिथे येतात. काही जण या भागाचं संशोधन करण्याच्या हेतूने येतात, तर काही जण निव्वळ व्यावसायिक हेतू मनात ठेवून पैसे कमावण्यासाठी येतात. इथं आल्यानंतर तुमच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, अहंकारी अशा सर्व क्षमतेची अंतिम कसोटी लागत असते. मार्कला एकाच वेळी अतीव आनंद परंतु पराकोटीची शारीरिक वेदना अनुभवायला मिळत होती. हे एव्हरेस्टचं आगळेपण आहे. इथं आनंदाने वेडे झालेले गिर्यारोहकही असतात आणि शिखरावर येऊन सुद्धा निराशेने, भयगंडाने ग्रस्त झालेली मंडळीसुद्धा बघायला मिळतात. मार्क हा जगातील 40 कोटींपेक्षा जास्त अपंगांचं प्रतिनिधित्व करत होता. त्याच्या पराक्रमाचं वेगळेपण त्याला कृत्रिम पायांमध्ये होतं. आता जगातील समस्त अपंगांचा तो एक दीपस्तंभ बनणार होता. त्यामुळे त्याच्यावरील जबाबदारीची जाणीवसुद्धा अर्थातच त्याला होती. पाय असलेल्या गिर्यारोहकांना सुद्धा ज्या ठिकाणी पोहोचणं हे स्वप्न असतं, तिथं मार्क पोहोचला होता. कल्पनाशक्तीला जास्तीत जास्त ताण देऊन सुद्धा एखादा बिनपायाचा माणूस एव्हरेस्टच्या शिखरावर जाईल अशी कल्पना करता येणार नाही. ते मार्कनं खरं करून दाखवलं होतं. अपंगाने करून दाखवलेली ती कमाल होती. एव्हरेस्ट शिखरापेक्षा जगात सर्वोच्च जागा नाही म्हणून मार्कला इथंच थांबणं भाग पडलं. त्याची जिद्द, त्याची चिकाटी अफलातून होती. जन्मतः अंध, मूक, बधीर असणाऱ्या हेलन केलर यांनी स्पर्शज्ञान इतकं प्रचंड विकसित केलं होतं की रवींद्रनाथ टागोरांच्या नुसत्या ओठांवरून हात फिरवून त्यांनी त्यांच्या कविता लिहिल्या होत्या. लहानपणापासून तोत्र बोलणारा छोटा नरिमन फक्त अविरत कष्टांच्या जोरावर जगद्विख्यात वकील बनला होता. भारतातील सर्वात ज्येष्ठ आणि बुद्धिमान विधितज्ञ म्हणून नरिमन यांचं नाव आजही घेतलं जातं. बालपणी पोलिओ झाल्यामुळे अपंग असलेला ब्रेडेन फॉस्टर पुढे मॅरेथॉन यशस्वीपणे धावला. मार्कची सुद्धा जिद्द अशीच अलौकिक, निश्चय तर अगदी एव्हरेस्टपेक्षाही उंच. तरुण वयातच झालेल्या आघाताने निराश न होता चिकाटीने प्रयत्न करून त्याने हे यश मिळवलं होतं. तो स्वतःच एक मानबिंदू बनला होता. शारीरिकदृष्ट्याच नव्हे तर मानसिकदृष्ट्या सुद्धा दुर्बल असलेल्या लोकांचा तो स्वतःच एक माउंट एव्हरेस्ट बनून राहणार होता. मार्क शांतपणे उठला. अत्यंत वेदना होत असल्या तरीसुद्धा सावकाश एक एक पाऊल उत्तर दिशेच्या उतारावर असलेल्या कॅम्प 4कडे टाकू लागला. आता तो स्वकर्तृत्वाच्या बळावर माउंट एव्हरेस्टपेक्षा उंच झाला होता. माउंट एव्हरेस्टपेक्षा माउंट मार्क इंग्लिस हा कितीतरी पटींनी उत्तुंग बनला होता. धन्यवाद.